कशासाठी बनवतोय? लोकांसाठी असणार कुठल्या ना. लोकांसाठी? जे कोणी लोक पलीकडचे भारतनगरचे आहेत लोक भारतनगर त्याच्यासाठी. आहेच नाही, याच्या सह्याद्री नगर. जे कुठलं नगर आहे तुम्हाला ते हे एक मिनिट, एक बघा मिनिट. कशासाठी बनवतोय काय बनवतोय हा जो ज्याने आपला प्रपोजल मांडलेला आहे, त्याच्याकडे तुम्हाला त्याची प्रॉपर उत्तर मिळेल. प्रोजेक्ट चालू आहे ना, तो हाच तर विषय आहे इथे मुद्दा. 50 प्रोजेक्ट चालू असले पण प्रोजेक्ट त्याचं चालू आहे आपल्याला इथं. हा कनेक्टिव्हिटी करायसाठी ऑलरेडी डीपी रोड साठी त्या लोकांना सजेशन झाले ते इकडं. यांना जर का एवढी माहिती आहे यांना एवढी माहिती असेल तर माझ्याकडनं माहिती घेण्याची काय? माहितीचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारतोय. विचारत नाही तुम्ही माहिती देताय मला हे विचार नाही का? चर्चा निघाल्यानंतर मला माहिती देताय ती मला आणखी चाललं चांगली मला माहिती. मी सांगतोय जर असं आहे तुम्ही तर बऱ्याच वेळा भेटलात मला येऊन. नमस्कार, मी सर्वेश मोकल, राहणार आम्ही शरदवाडी. इथे आज अचानक न कुठलीही कल्पना न देता BMC सर्वे घेऊन आली आहे पोलीस प्रोटेक्शनसोबत. आणि तो सर्वे कशासाठी हे आम्हाला क्लिअर काही सांगत नाही आहेत. ते फक्त एवढं सांगतात की रोड होणार आहे, DP रोड होणार आहे, ब्रिज होणार आहे. त्यांना विचारलं प्रश्न तर BMC सांगते हे ब्रिजेस डिपार्टमेंटकडून आहे. आणि पुढं त्याची काय म्हणजे हा उद्देश कशासाठी आहे? DP रोड हा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, तर मग हा इकडनं स्लम तोडून तुम्ही वरती कुठल्या बिल्डरसाठी घशात घालतायत का हा ब्रिज बनवून? हा विषय आहे का? तर ते कुठलाही क्लिअर न देता बोलतात की सर्वे करून द्या, याच्यानंतर आम्ही जॉईंट मीटिंग घेऊ. रहिवाशांची मागणी अशी आहे की अगोदर एक जॉईंट मीटिंग घ्या, BMC किंवा ब्रिजेस डिपार्टमेंट किंवा आमची जी कमिटी आहे यांची एक जॉईंट मीटिंग घेऊन सविस्तर आम्हाला आमच्या रहिवाशांना माहिती द्या. आणि माहिती दिल्यानंतर मग ते सर्वे करायला आम्ही त्यामध्ये कुठली अडथळा पैदा करणार नाही. त्यामध्ये आमचं फक्त एवढं आहे की आम्हाला पहिले त्याबद्दल की पूर्ण माहिती द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला रेडी आहे. परंतु ते लोक आम्हाला कुठल्याही गोष्ट न क्लिअर करता ते सर्वे करत चाललेत. आणि पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे आम्हालाही त्यांना जास्त काही अडवता येत नाही आहे. 2017लाही हे लोक आले होते, पण 2017ला प्रायव्हेट बिल्डर होता रिझर्व करून, तर त्याचे काहीतरी त्यावेळेस थांबवलं होतं. वाडीवाल्यांनी पण थांबवलं, सर्वांनी थांबवलं होतं काम. आता काय झालं की हे काम परत या लोकांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये तो बिल्डरचे माणसं येऊन गेले की वरती आम्हाला पाहिजे, आम्ही जबरदस्ती हा रस्ता करू BMCला हातात धरून. तर हे आम्हाला काय पाहिजे की सविस्तर माहिती की वरती कुठल्या संदर्भामध्ये की गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट आहे. कोणी एवढा मोठा ब्रिज गव्हर्नमेंट खर्च करते, 150 करोड 200 करोडचे खर्च करते, तर गव्हर्नमेंटचा फायदा काय तिथे? वरती पाण्याची टाकी आहे, एवढा सेन्सिटिव्ह विचार आहे पाण्याची टाकी. जर पब्लिक रोड चालू झाला तिथे, उद्या त्या पाण्याच्या टाकीला धोका होणार. एखाद्या त्याच्यामध्ये कोणी विष टाकलं काय टाकलं, पुऱ्या मुंबई चेंबूर त्या घाटकोपर वगैरे हे होणार, इफेक्टेड होणार. कारण एवढं तिथे की रात्रीचं पोलीस पहारा पण नसतो त्या टाकीजवळ. तर हा जीव मुंबईचा धोक्यात का घालतात हे ब्रिज बांधून? हे BMC सर्वे म्हणून हे सांगतात इथे एरियामध्ये, पण ह्याच्या अगोदर पण दोन तीन वेळेस सर्वे करायला आले इथे. आमच्या एरियाचा एकच विषय आहे की हा सर्वे कशाचा आहे आणि हा एरिया किती डेमोलेशन होणार आहे, किती जाणार आहे, हे आम्हाला कळणं जरुरी आहे. कारण का आमचं भविष्य आमचा एरिया आहे हा पूर्ण. आणि ह्यांचा जबरदस्ती हे करायला जाणार तर जबरदस्तीने तर कोणतं काम होणार नाही आहे. BMC घेऊन आले, स्टाफ घेऊन आले, आम्हाला तुम्हाला आम्ही सहकार्य करतो, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. ह्यांचा विषय आहे की आज आम्ही आलो इथे आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा, आम्हाला सर्वे करायला द्या. पण आम्ही बाकीच्या लोकांना पण आम्ही विचारलं, आमचे जागेवरती जे अस्तित्वामध्ये कमिटी मेंबर नाही आहेत तर आम्ही कसं काय सर्वे करायला देणार? आमचे कमिटी मेंबरना आम्ही डिस्कस करणार, आमचे विषय होणार त्याच्यावरती, बाबा काय आहे काय नाही, सर्वे तुमचा कधी यायचा तो आम्ही तुम्हाला सांगू ना, मग तुम्ही या, आम्ही तुमच्या संगती बसू, चर्चा करू. पण ह्यांचा विषय हा एकच आहे की आम्हाला तुम्ही हा सर्वे करायला द्या. ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे का, BMCला पण आम्ही विनंती करतो आहे की बाबा हा सर्वे करायचा असेल तर आम्हाला तुम्ही कळवा अगोदर, त्यानंतर तुम्ही सर्वे करा. तुमच्या संगती आम्ही बसायला चर्चा करायला केव्हाही सांगेल तर आम्ही तयार आहे. बस आम्हाला एवढं सांगायचं आहे त्यांना, बाकी काही नाही. आमची मागणी एवढीच आहे की जे काही तुम्ही सर्वे करतायत त्यातनं पुढं भविष्यात डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून बोलतात, तर डेव्हलपमेंट प्लॅनचा उद्देश काय आहे? वरती काय हॉस्पिटल बनणार आहे का, तिकडं काही लय मोठा कॉलेज बनणार आहे का, युनिव्हर्सिटी बनणार आहे? हा ब्रिज कशासाठी बनवतो आहे? आमच्या नजरेसमोर तो सध्या फक्त दिसते ती चांडक बिल्डरचा जो प्रोजेक्ट चालू आहे तेवढाच दिसतो आहे. याच्या पुढं जर तुम्ही कनेक्ट केलं तर फक्त एक बिल्डरचा प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट फ्रीवे. हा वरचा डोंगर भाग हा सह्याद्रीनगर अ बचा भाग आहे. शरदवाडी
इथनं इकडनं तुम्ही सरळ जर आतमध्ये गेले तर आतमध्ये फक्त तुम्हाला डोंगर भेटेल. RCF आहे अगोदर, RCFच्या नंतर सह्याद्रीनगरचा डोंगर आहे. त्या डोंगरावरती फक्त प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्या पुढे डायरेक्ट फ्रीवे. तर ह्या डेव्हलपमेंट प्लॅन फक्त चांडक बिल्डरसाठी बनवत आहेत का ह्याच्यामध्ये तुम्ही काय हॉस्पिटल, शाळा, कॉलेज काय बनवत आहेत? पब्लिकचा त्यामध्ये म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही करतायत तर काय डेव्हलपमेंट आहे? पब्लिकचा काय डेव्हलपमेंट करताय ह्याच्यामध्ये? फक्त येऊन आमचे घरं तोडणे आणि तुम्ही त्या बिल्डरच्या घशात घालण्यासाठी जर तुम्ही हा डेव्हलपमेंट प्लॅन घेऊन येत असाल आणि BMC आणि त्यामध्ये ब्रिजेस डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह होऊन जर आम्हाला जे आमचे रहिवासी आहे ह्यांना घरं खाली करायला लावत असेल तर हे चुकीचं आहे आणि ह्याचा आमचा निषेध आहे. जोपर्यंत आम्हाला सविस्तर ह्याची माहिती भेटत नाही आहे, जोपर्यंत ही जॉईंट मीटिंग लावून आम्हाला रहिवाशांना जे आमची इकडची ज्यांचे घरं एफेक्ट होणार आहेत त्यांना किंवा BMC आणि ब्रिजेस डिपार्टमेंट ह्यांना जॉईंट मीटिंग लावल्याशिवाय हा आम्ही सर्वे करायला देणार नाही. आम्ही ह्याच्या निषेधार्थी. कशासाठी बनवतोय? लोकांसाठी कुठल्या असणार लोकांसाठी? जे कोणी लोक पलीकडचे भारतनगरचे आहेत लोक, त्याच्यासाठी आहेच नाही, याच्यापाठी सह्याद्रीनगर. जे कुठलं नगर आहे तुम्हाला ते हे एक मिनिट, बघा एक मिनिट. कशासाठी बनवतोय, काय बनवतोय, हा जो ज्याने आपला प्रपोजल मांडलेला आहे, त्याच्याकडे तुम्हाला त्याची प्रॉपर उत्तर मिळेल. प्रोजेक्ट चालू आहे ना, तो हाच तर विषय इथे मुद्दा. 50 प्रोजेक्ट चालू असले पण प्रोजेक्ट त्याचा चालू आहे आपल्याला इथं. हा कनेक्टिव्हिटी करायसाठी ऑलरेडी DP रोडसाठी त्या लोकांना सजेशन झाले ते इकडं. यांना जर का एवढी माहिती आहे, यांना एवढी माहिती असेल तर माझ्याकडनं माहिती घेण्याची काय? माहितीचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारतो. विचारत नाही, तुम्ही माहिती देताय मला, हे विचार नाही का? तुम्हाला माहिती देताय ती मला आणखी चालणार चांगली माहिती. तुम्हाला मी सांगतोय जर असं आहे तुम्ही तर बऱ्याच वेळा भेटलात मला येऊन. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.